SSLC परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा। विद्यार्थ्यांनी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण व्हावे यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरते। तरी देखील पेपर लिहिण्याचे काम मात्र प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनाच करावे लागते। मात्र अंधांना प्रकाशाच्या दिशेने नेत जणू आपणच 10वीची परीक्षा देत आहोत या आत्मविश्वासाने अंधांसाठी रायटर्सची भूमिका बजाविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखणीचे समाजकार्य अधोरेखित करणारे आहे। माहेश्वरी अंधशाळेतील 12 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार असून रायटर्स म्हणून वनिता विद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। पूर्व परीक्षेच्या माध्यमातून सदर परीक्षेची तयारी करून घेण्यात आल्याने अंध विद्यार्थ्यांना उत्तरे देण्याचा तर लेखनिकाला उत्तर लिहिण्याचा सराव झाला आहे। परीक्षेची माहिती, पेपरचा विषय, 10वीच्या पेपरचे नियम याची माहिती तसेच सहकारी शिक्षकांनी परीक्षेची पूर्वतयारी करून घेतली आहे। आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना 99 महिन्यात मिळवा 1 लाखाचे 2,50,000। कमीत कमी गुंतवणूक रुपये 10,000, जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 2 लाख, गुंतवणूक फक्त रुपये 10,000च्या पटीत। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org। टोल फ्री नंबर 1800-212-4050। फोन नंबर 0831-240-7078। माझं नाव सुष्मिता दंडेनव। मी वनिता विद्यालय शाळेपासून आलेलो आहे। इथं मला रायटर म्हणून नेमक करून बोलवलेले आहेत। 10वीच्या मुलांचा एक्झाम लिहून मला फारच आनंद मिळाले आहे। त्यांचा एक्झाम लिहून आम्हाला कळालं की असं 10वीचं असं पण असतं एक्झाम म्हणून। आम्हाला ते पुढच्या ह्याचं आताच आम्हाला अनुभव झाला की असं पण एक्झाम आम्ही लिहू शकतोय म्हणून। हां, मी त्यांना प्रश्न विचारतो, त्यांनी उत्तर देतात आम्हाला। न कळलं तर जरा वेट करतो, मग त्यांनी नंतर आन्सर सांगतात, आम्ही लिहितो। ಅವ್ರು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಮಗಿತ್ಲೂ ಶಾನೆ ಇರ್ತಾರೆ ರೀ। ಅವ್ರು ನಾವು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಯಾವುದೇ ಮೂಲಾಗಿನ ಎಷ್ಟು ನಡ್ಬೇಕಿನ ಕ್ವಶನ್ಸ್ ಬಂದಿರ್ತಾವೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರು ನಮಗೆ ಅವ್ರು ಆನ್ಸರ್ ಹೇಳ್ತಾರೆ। ಮತ್ತು ಯಾರೂ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಚಲೋ ಮಾರ್ಕ್ಸನ್ನು ತೊಗೊಂಡಾರ। ನಾವು ಏನೇ ಆನ್ಸರ್ ಶೀಟ್ ನೋಡಿದ್ವಿ ಬರೆದಿದ್ದ, ನಮಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ। ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಮ್ಗಿತ್ಲೂ ಶಾನೆನೇ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರು। ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಜೀವನದೊಳಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಅಳಿಲ್ ಸೇವೆ ನಮ್ದಾಗೈತೆ ರೀ, ಅಷ್ಟು। ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ। ಫಸ್ಟ್ ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಹಂಗೆ ಬರೆದು, ಸೆಕೆಂಡ್ ದಿನ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಹೆಂಗೆ ಓದ್ತೀರಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ಹ್ಯಾಂಡ್ ರೈಟಿಂಗ್ ನಮಗೆ ತೋರಿಸ್ಮೇಲೆ ನಮಗೆ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಯಿತು। ನಾವು ಹೆಂಗೋ ಓದ್ತೇವೋ ಖರೆ ಇವ್ರು ಇದನ್ನು ಮುಟ್ಟಿ ಓದ್ತಾರಂತೇಳಿ ನಮಗೆಲ್ಲ ಇದಾಯಿತು। ಇಲ್ಲಿ ನಾವು 10th ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು, ಆದರೆ ಇಡೀ ಸ್ಕೂಲ್ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಪರಿಚಯ ಆಯಿತು। ಇಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ದಿಂದ ಹೇಳಿ 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಅವರಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಐತಿ। ಇವ್ರು ಬ್ಲೈಂಡ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅನ್ನೋದು ಬಿಟ್ಟರೆ ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಏನೇನು ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ। ನಮಗೆ ಕಣ್ಣು ಐತೆ ಅನ್ನೋದು ನಮಗೊಂದು ಪ್ಲಸ್ ಪಾಯಿಂಟ್ ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಣ್ಣಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ ಐತಿ। ಅವ್ರು ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ಉತ್ತಮ ನಾಗರಿಕರಾಗಿ ಈ ಇಡೀ ಸೊಸೈಟಿ ಒಳಗೆ ಅವ್ರಿಗೊಂದು ಸ್ಥಾನ ಅವ್ರು ಕಲ್ಪಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಶುಭ ಕೋರಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। 21 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होत आहे। अंध विद्यार्थ्यांसाठी कन्नड 125 गुण, इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाज विज्ञान विषयाचे पेपर 100 गुणाचे असतात। या परीक्षेसाठी 3.5 तास वेळ असतो। लेखनिकाने प्रश्न वाचून दाखविल्यानंतर अंध विद्यार्थी त्या प्रश्नाचे उत्तर तोंडी सांगतात। त्यांनी सांगितलेले उत्तर योग्य प्रकारे लिहिण्याची जबाबदारी लेखनिकाची असते। यामुळे विद्यार्थी आणि लेखनिक यांच्यातील संवाद आणि परस्परातील सुसंवाद महत्त्वाचा ठरतो। प्रश्न न समजल्यास तो समजावून सांगण्याची जबाबदारी देखील लेखनिकाची असते। यामुळे लेखनिक परीक्षेच्या वेळी अंध विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक, शिक्षक व सहकारी देखील असतो। माहेश्वरी अंधशाळेच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वनिता विद्यालयाच्या कन्नड माध्यमाच्या 9वीच्या विद्यार्थ्यांची लेखनिक म्हणून केली जाणारी सेवा अंधांसाठी जीवनाच्या पुढील वाटचालीत यशाची पायरी ठरणार आहे। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।